पाहायचा आहे. एक डावखुरा फलंदाज सुद्धा मैदानात आहे. मार्कवर संस्कृत असणार आहे तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू आता मात्र थोडासा शॉर्ट पिचवर आदळला होता. फटका सजणं गरजेचं होतं, मात्र फलंदाजाच्या बॅटमध्ये चेंडू सापडत नाही. थोडीशी उसळी कमी देण्यामध्ये यश मिळतंय. एका धावेने धावसंख्या ट्रिपल, धावसंख्या 13. संस्कृत षटक हाताळताना आपण पाहायचं आहे निकेतन कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार. महत्वपूर्ण सामना पाहतोय, उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. पाहायचंय कोणाला पहिलं फायनलचं तिकीट प्राप्त होणार आहे. आणि फायनलचं तिकीट प्राप्त करायचं असेल कालिका माता धोपावे संघाला तर येणाऱ्या चेंडूंवरती 45 धावांचा डोंगर पार करावा लागेल. तर त्याच ठिकाणी आपल्या 44 धावा डिपेंड कराव्या लागणार आहेत. आगाची खास करून शैलेश कोलकांड थोडं कॉन्फिडन्स दिसतोय त्याच्या मनामध्ये. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये निश्चितपणे आहे, सीमा रेषेबाहेर निश्चितपणे जात नाहीये. चेंडू शोधतोय शैलेश कोलकांड, परत करतोय.